ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जी व्यक्ती इतरांच्या जीवनामध्ये काहीतरी हस्तक्षेप करून इतरांच्या जीवनामध्ये अंधाराचं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते, इतरांचं जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असते किंवा स्वतः काहीतरी वाईट कार्य करून इतरांना खाली पाडून त्यातून आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असते, ती व्यक्ती जीवनामध्ये कधीच सुखी नसते. कारण पाप हे त्या व्यक्तीला झोपू देत नाही. कारण जेव्हा पाप मनुष्याच्या जीवनामध्ये शिरते आणि नंतर बाहेर निघते, तेव्हा पाप त्याची सावली त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सोडत असते आणि ती सावली व्यक्तीला कधीच झोपू देत नाही. जेथे व्यक्ती जात असते त्या व्यक्तीच्या मागे ती सावली त्याला फॉलो करत असते, व्यक्तीला गोंधळात पाडत असते, व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद पूर्णपणे खेचून घेत असते आणि व्यक्ती श्रीमंत जरी असला तरी मात्र आनंदित कधीच नसतो. आणि अशी परिस्थिती आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण पाहत आहोत. हेरोद सारखा महान राजा ज्याच्याकडे सर्वस्व होतं, परंतु आज मात्र त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पळालेला आहे. आज मात्र त्याच्या चेहऱ्यावरती गोंधळाचं चिन्ह आहे. आज मात्र तो डिस्टर्ब झालेला आहे. आज मात्र त्याला कुठे ना कुठे त्याने केलेल्या पापाची आठवण होत आहे, परंतु ती वेळ निघून गेलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकल्यानंतर किंवा चमत्काराविषयी ऐकल्यानंतर ज्या व्यक्तीला मी ठार केलेलं होतं, म्हणजे ज्या योहानाला मी ठार केलेलं होतं, निष्पाप व्यक्तीचं मी रक्त सांडलेलं होतं, ती निष्पाप व्यक्ती खरोखरच मरणातून जिवंत झाली आहे असा भास या राजा हेरोदला होतो. आणि पूर्ण दिवस तो गोंधळून जातो. रात्र दिवस त्याला झोप लागत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पळून जातो. आणि म्हणूनच केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी नाही, तर जी व्यक्ती आश्चर्य करत आहे, चमत्कार करत आहे, ती व्यक्ती कोण आहे ही पाहण्याची उत्कंठा त्याच्या मनामध्ये निर्माण होते. केवळ पाप केला आहे याचा तिला परत एकदा विसर पडत आहे. पापाची क्षमा मागावी, चांगले जीवन जगावे याकडे राजा हेरोद पाठ फिरवत आहे. आणि केवळ चमत्कार करणाऱ्या व्यक्तीला पाहण्याची इच्छा आपल्या मनामध्ये आणत आहे. परंतु राजा हेरोद हा कधीच आनंदी होऊ शकत नाही. या राजा हेरोदाप्रमाणे आज शुभवर्तमान आपल्या समोर सुंदर असा संदेश आपला देण्याचा प्रयत्न करत आहे की इतरांचं जीवन अंधारात आणून, इतरांच्या जीवनामध्ये खास खळगे आणून, इतरांच्या जीवनामध्ये दुःखी आणून व्यक्ती कधीच स्वतः सुखी होऊ शकत नाही. कारण पाप केल्यानंतर पापाची सावली त्या व्यक्तीला कधीच सोडत नसते. ती सावली मरेपर्यंत त्याला फॉलो करत असते. आणि म्हणूनच आज राजा हेरोदाच्या जीवनामध्ये देखील तेच झालं. शुभवर्तमान सांगत आहे, राजा गोंधळलेला आहे, त्याचा कॉन्शियन्स त्याला डिस्टर्ब करत आहे. कारण एका निष्पाप व्यक्तीला त्याने ठार मारलेलं होतं याची त्याला जाणीव होत आहे. परंतु केवळ जाणीव होणे गरजेचं नाही, तर त्यानंतर जीवनामध्ये परिवर्तन घडून आणणे हे फार अगत्याचं असते. तेथे मात्र राजा हेरोद कमी पडतो आणि एका चमत्कारा व्यक्तीला पाहण्याची उत्कंठा आपल्या मनामध्ये निर्माण करतो. पाप नक्कीच व्यक्तीला डिस्टर्ब करत असते. कारण नेहमी सैतान व्यक्तीच्या मनामध्ये नेहमी हाच विचार आणत असतो की परमेश्वर तुला तुझ्या पापांची क्षमा कधीच करणार नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी अनंत काळची दया उपलब्ध आहे. जर खरोखर आपण पूर्ण अंतकरणाने पश्चाताप केला तर परमेश्वर नक्कीच आपल्या पापांची क्षमा करणार आहे. राजा हेरोदाप्रमाणे आपण देखील पापी आहोत. आपल्याला देखील आपलं कॉन्शियस डिस्टर्ब करत असते, आपली देखील झोप उडत असते, आपल्या देखील चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा झालेला आहे. आणि या क्षणाला परमेश्वर परत एकदा आपल्या सर्वांना इतरांच्या जीवनामध्ये सुख आणून, इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणून, इतरांना क्षमा करून, इतरांची समेट करून चांगले जीवन जगण्यासाठी पाचारण करत आहे. आपण चांगले जीवन जगूया
आणि राजा हेरोदाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त केवळ आणि केवळ चमत्कार करणारा परमेश्वर आहे, या उत्कंठेने प्रभू येशूकडे न येता प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन देणारा परमेश्वर आहे, पापांची क्षमा करणारा परमेश्वर आहे, हा विचार मनात आणून आपण प्रभू येशू ख्रिस्तकडे येऊन त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूया. आमेन.